हॅलो स्टुडंट्स, आपण आलो आहे थर्मोडायनामिक्सच्या सेकंड लेक्चरमध्ये. ओके, तर आय होप तुम्ही फर्स्ट लेक्चर नीट बघितलं असणार. ओके, जे मी तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडमचं जे सांगितलं होतं, ओके, ते नीट ऐकलं असणार. ओके, सो आता आपण काय करूया, त्याचा पुढचा भाग बघूया. ओके, त्यापूर्वी आपण काय आयडल गॅस इक्वेशन. ओके, आयडल गॅस इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. आयडल गॅस इक्वेशन ओके माहिती आहे ना, काय असतं आपलं आयडल गॅस इक्वेशन. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. काय असतं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता याच्यात आपल्याला माहिती आहे, पी स्टँड फॉर प्रेशर, व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम, टी स्टँड फॉर टेम्परेचर, एन काय असतं, नंबर ऑफ मोल्स. काय असतं, नंबर ऑफ मोल्स. आणि आर काय असतं, गॅस कॉन्स्टंट. आर काय असतं, गॅस कॉन्स्टंट. समजलं. तर ह्या दोन गोष्टी असतात. आता आपल्याला काय करायचं आहे की हे एन नंबर ऑफ मोल्स अजून आपण कसं लिहू शकतो ते बघूया. अजून त्याच्यानंतर आर गॅस कॉन्स्टंट हे कसं लिहू शकतो ते पण बघूया आपण. समजलं. बर, एन नंबर ऑफ मोल्स कसं लिहू शकतो. एन इज इक्वल टू आपण एक तर असतं मास ऑफ मॉलिक्यूल, त्याला आपण कॅपिटल एम म्हणतो, अपॉन मोलार मास, त्याला आपण एम नॉट न डिनोट करतो. काय, मोलार मास. ओके, आणि एक असतं एन. एन इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स, that is capital N upon Avogadro's number. That is Na. ओके, तर N इज इक्वल टू, इथं काय होतं, N इज इक्वल टू M अपॉन M नॉट येतं, आणि इथं येतं N अपॉन Na. ओके, तर हे एक लक्षात ठेवा, हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि गॅस कॉन्स्टंट आर, आर इज इक्वल टू आपण काय घेतो, के बी, दॅट इज बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. के बी काय असतं, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इंटू एन ए, इंटू एन ए. एन ए काय असतं, ॲव्होगाड्रोज नंबर. ह्या दोन कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करून जो कॉन्स्टंट येतो त्याला आपण काय म्हणतो, गॅस कॉन्स्टंट. आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, 8.314 मोल बरोबर. ही व्हॅल्यू आहे जूल्स पर मोल पर केल्विन, जूल्स पर मोल पर केल्विन. ओके, 8.314 जूल्स पर मोल पर केल्विन. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, तर आपण जे आता ह्या जागी एन आणि आर टीच्या जागी आपण ह्या दोन व्हॅल्यूज टाकूया. ओके, तर काय येतं बघा, पी व्ही इज इक्वल टू, एनच्या जागी मी हे टाकतो, एन अपॉन एन ए. ओके, आणि आरच्या जागी के बी इंटू एन ए काय टाकतो, के बी इंटू एन ए. आणि टी आहेच तसाच, एन ए कट होतो, तर आपल्याकडं काय वाजतं, पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. ओके, आयडल गॅस इक्वेशनचं पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. काय प्रॉब्लेम याच्यात, समजलंय. ओके, चला लिहून घ्या, हे मी रफ करणार आहे. ओके, झालं, पॉज करून लिहिल्याचा रफ करू. चल, ह्याच्यानंतर बघूया आपण इंटरनल एनर्जी. काय बघणार आहे आपण,
इंटरनल एनर्जी. कालचा डिग्री ऑफ फ्रीडम पार्ट आहेत ना. ओके, इंटरनल एनर्जी. ह्याला आता थर्मोडायनामिक्स मध्ये जिथं पण तुम्हाला कॅपिटल यू दिसणार त्याचं मिनिंग काय आहे, इंटरनल एनर्जी. आपण यू ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जीसाठी म्हणत असतो, खरं कॅपिटल यू हे कशा काय आहे, आपलं इंटरनल एनर्जीचा हे आहे थर्मोडायनामिक्समध्ये. कॅपिटल यू म्हणजे काय असणार आहे, आपलं इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जीचे आपले दोन फॉर्म्युलाज आहेत. काय आहे, दोन फॉर्म्युलाज आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे U इज इक्वल टू हा वन मॉलिक्यूलसाठी. कशासाठी, वन मॉलिक्यूल. ओके, हा कशासाठी आहे, वन मॉलिक्यूलसाठी. आणि वन मॉलिक्यूलसाठी काय आहे बघा, F/2kT. काय आहे, F/2kT. आता ह्याच्यात F काय असतं, डिग्री ऑफ फ्रीडम. F काय असतं, डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. काय असणार आहे, डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. समजला, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. F काय असणार, आपलं डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. समजलं. ओके, आणि K काय असणार आहे, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आणि T काय असणार आहे, टेम्परेचर. T काय असणार आहे, टेम्परेचर. सेकंड, वन मोल साठी. ओके, U वन मोल. ओके, वन मोलचं काय असणार, F/2RT. काय असणार, F/2RT. समजला, काय प्रॉब्लेम याच्यात. ओके, तर हे दोन फॉर्म्युलाज तुम्हाला लर्न झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, लर्न झाले पाहिजे. समजला, F/2kT, F/2RT. सपोज तुमच्याकडे काय आहे, एक मॉलिक्यूल दिलाय मी. काय दिलाय, वन मॉलिक्यूल. बरं, एन मॉलिक्युल्स और एन मोल्स असतील तर इथं मल्टिप्लाय बाय एन करायचं. काय करायचं, एन मॉलिक्युल्स एन मोल्स असतील. ओके, एन मॉलिक्युल्स असलं तर यू काय ना, यू इज इक्वल टू NF/2kT. आणि इथं काय ना, यू इज इक्वल टू NF/2RT. समजलं. एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिले असतील तर हे कशासाठी आहे, खरं हे वन मॉलिक्युलचं लक्षात ठेवायचं. काय करायचं, वन मॉलिक्युलचं लक्षात ठेवायचं. एन असतील तर एन न मल्टिप्लाय करायचं. समजला, बरं तिकडे लक्षात ठेव. आता नीट लक्षात ठेवायचं. सपोज मी म्हटलंय 2 moles of helium gas at 30 degree Celsius. ओके, ह्याची इंटरनल एनर्जी फाइंड करा. काय फाइंड करायचं, 2 moles of helium gas at 30 degree Celsius. ओके, कसं फाइंड करायचं बघा. पहिला हिलियम गॅस. हिलियम गॅस काय, मोनो ॲटॉमिक. काय आहे, मोनो ॲटॉमिक. मग डिग्री ऑफ फ्रीडम F किती असणार आहे, 3 असणार आहे. डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू 3. आता किती आहे, 2 मोल्स ऑफ आहे. नंबर ऑफ मोल्स एन इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. किती आहे, 2 आहे. तर इंटरनल एनर्जी कशी काढणार आपण, सिंपल आहे. U इज इक्वल टू, इकडे बघा काय आहे बघा, सिंगल मोलचं किती आहे, F/2RT. किती आहे, F/2RT. तर 2 मोल्सचं काय असणार, N इंटू F/2RT. ओके, एका मोलची आहे प्लस दुसऱ्या दोन मोलची आहे तर त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. काय करायचं, मल्टिप्लाय बाय 2. ओके, आणि टेम्परेचर T किती दिलेलं आहे आपला, 30च्या जागी असं करा 27 डिग्री सेल्सिअस घ्या. ओके, 27 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये केलं तर किती येतात, 300 डिग्री केल्विन. किती येतात, 300 डिग्री केल्विन. सगळे नंबर्स आहेत तुमच्याकडे टाकायचं. तर इथं काय येतं बघा, N
एन किती येणार 2 इंटू एफ, एफ डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार 3, डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार 3/2 इंटू आर 8.314, आर ची व्हॅल्यू किती असते 8.314 इंटू टेम्परेचर 300. ओके 2 कट, हे सॉल्व करून घ्या. ओके 3 जा 9, 9 हे मल्टिप्लाय करून घ्या, किती येतं बघा. आणि जे पण आन्सर येईल त्याला जूल्स न मल्टिप्लाय करायचं. काय करायचं जूल्स लावायचं, तुम्हाला काय भेटतं आन्सर भेटतं. काय भेटतं आन्सर भेटतं. ते कॅल्क्युलेशन करून घ्या. काय करून देतो नाही तर म्हणणार सर करून देत नाही तुम्हाला. ओके काय बघा 8.314 इंटू 9, 9 एवढं येतं. समजलं 7482.6 जूल्स. समजलं कसं काढायचं. ओके समजलंय ना, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके जनरली आपल्याला माहिती आहे का मोल्सचेच काढायचे असतात. काय मोल्सचे काढायचे असतात. मॉलिक्युल्सचे काढायचे असेल तरी आपण काढू शकतो. के ची व्हॅल्यू किती असते 1.31 इंटू 1.38 इंटू 10⁻⁻31. ओके एवढे असते, तुम्ही काढू शकता. चला अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. ओके एक काढता आलं ना तर तुमचं पुढचं काम खूप इझी होतं. बर चला आपण काय करूया आता 4 मोल ऑफ ऑक्सिजन at 27 डिग्री सेल्सिअस. ओके बर नंबर ऑफ मोल्स एन किती आहे 4 आहे. ऑक्सिजन म्हणजे O2 काय झाला डायटॉमिक पार्टिकल. काय झाला डायटॉमिक. ओके त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम एफ किती असणार आहे 5 असणार आहे. ओके आठवतंय ना मोनोएटॉमिक साठी 3, डायटॉमिक साठी 5 आणि ट्रायटॉमिक साठी 6. ओके बर टेम्परेचर T इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 300 केल्विन. समजलं. बर इंटरनल एनर्जी U इज इक्वल टू काय करणार आपण आपल्याला माहिती आहे की काय असते F/2 RT हे मोलसाठी. ओके कधी मोल दिलं असेल तर मॉलिक्यूल नाही, मॉलिक्यूलसाठी इथं काय येतं KT येतं. ओके मोल कोणाचा आहे RTचा आहे. मोल कोणाचा आहे RTचा आहे. समजलं RTचा आहे. ओके आणि मॉलिक्यूल KT समजलं. आणि इथं नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय करायचं. ते घेतं 4 इंटू एफ किती आहे 5/2 आर किती आहे 8.314 इंटू टी किती आहे 300 डिग्री केल्विन. ते घेतं 2 1 जा 2 2 जा. ओके 2 5 जा 10 10 3 आता हे मल्टिप्लाय करा किती येतं बघा 3 4 जा 12 1 2 3 1 जा 3 4 3 जा 9 3 जा 24. ओके तर हे समथिंग तर येईल. तर हे एवढे जूल्स येतात 24,942 जूल्स समथिंग. ओके कॅल्क्युलेशन नीट बघून घ्या. मी थोडे फास्ट केल्यात अंदाजाने इकडे तिकडे चुकू शकतं. कॅल्क्युलेशन नीट बघून घ्या. ओके समजलंय ना कसं काढायचं इंटरनल एनर्जी. ओके बर आपण कन्सिडर करताना हे जे गॅसेस आहे ॲज आयडल गॅस कन्सिडर केले. काय केलंय आयडल गॅस कन्सिडर केले. कधी कधी तुम्हाला सांगतील की फाइंड द कायनेटिक एनर्जी. ओके तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी हीच काढायची. समजलं
कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी. ओके, चलो हे रफ करूया. आता आपण बघूया चेंज इन इंटरनल एनर्जी कसं काढायचं. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, U इज इक्वल टू काय तर F/2RT. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे ह्याला डेरिवेट करायचं, तर सिमिलरली ह्याला पण डेरिवेट करणार. तर डेरिवेट केल्यावर आता बघा इथं F/2, F काय कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, तर ह्याला काही होणार नाही, हे असेच राहतील. ओके, आता टी काय आहे, टेम्परेचर, हा व्हेरिएबल आहे, तर ह्याला आपण डेल्टा टी. तर हे काय झालं, चेंज इन इंटरनल एनर्जी. हे काय आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. लिहून घ्या चला. जर मॉलिक्युलचं असतं काय असतं, डेल यू इज इक्वल टू F/2 K डेल्टा टी. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. चलो, आणि हे खूप इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. ओके, काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, IMP. ओके, हे पुढे जाऊन आपल्याला खूप काम येणार आहे. ओके, आता ह्याच्यानंतरचं किंवा त्याच्यानंतरचं जेव्हा लेक्चर असणार त्यावेळेस हे एक्सप्रेशन आपल्याला खूप काम येणार आहे. समजलं, F/2RT R डेल्टा टी, F/2 R डेल्टा टी, लक्षात ठेवायचं. ओके, चला लिहून घ्या, मी पुढचं शिकवतो. आता आपण टोटली इंटरनल एनर्जी काय असतं हे बघूया. ओके, बरं, फर्स्ट थिंग, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. ओके, आपण एक्सप्रेशन बघितले, आता त्याच्या गोष्टी बघूया. इंटरनल एनर्जीच्या प्रॉपर्टीज काय फर्स्ट काय, इट इज अ स्टेट फंक्शन. काय आहे, इट इज अ स्टेट फंक्शन. ओके, दॅट इज इंटरनल एनर्जी does not depend upon the path taken, but it depends upon the state of variable. ओके, ह्याचं मिनिंग काय बघा. सपोज आपण ग्राफ घेतला P वर्सेस V चा, कोणता, P वर्सेस V चा ग्राफ घेतला, PV ग्राफ. ओके, सपोज हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हे तुमचं इनिशियल स्टेट आहे, हे तुमचं फायनल स्टेट आहे. ओके, तुम्ही ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत तुम्ही एक असं जाऊ शकता, एक असं जाऊ शकता. ओके, दोन्ही वेळेस चेंज इन इंटरनल एनर्जी सेम राहणार. ओके, तुम्ही कसाही गेला इंटरनल एनर्जीला काही फरक पडत नाही. का, कारण इंटरनल एनर्जी काय आहे, स्टेट फंक्शन आहे. तुम्ही ह्याच पॉइंटला गेला ना, म्हणजे हे काय झालं, स्टेट झालं. काय झालं, ही तुमची फर्स्ट स्टेट होती, ही तुमची सेकंड स्टेट आहे. मग तुम्ही असं जा किंवा असं करत जा. ओके, काही फरक पडत नाही. ते पाथवर डिपेंडंट नाही आहे. काय, ते पाथवर डिपेंडेंट नाही आहे. समजलं, इट इज अ स्टेट फंक्शन, इट डज नॉट डिपेंड अपॉन दी पाथ. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात, समजलंय ना. मग जर ह्या बाजून ही आपली फर्स्ट पाथ आहे आणि ही आपली सेकंड पाथ आहे, जर मी असं म्हटलं चेंज इन इंटरनल एनर्जी फॉर पाथ 1 ओके इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ पार्ट 2, हे बरोबर असणार. ओके, इथून इथं जायला जे चेंज झालेलं आहे ते सेम
इथून इथं जायला सेम चेंज असणार और इथून हे असं इथं हे जे थर्ड आहे आपण थर्ड काढलं ओके इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ थर्ड ओके दोन सगळं चेंज काय असणार सेम का स्टेट फंक्शन आहे इथनं आणि इथं हे दोन स्टेट आहे जर मी इथं घेतलं असतं ही तिसरी स्टेट असती काय असती तिसरी स्टेट ओके तर हे आणि इथून इथं जाणं हे वेगळं पडलं असतं आपल्याला ओके तर कशावर डिपेंड करतं स्टेटवर डिपेंड करतं कशावर डिपेंड करतं स्टेटवर आय होप तुम्हाला समजलं असणार तुम्ही कसंही ह्या पोझिशनवर जावा काही मॅटर करत नाही ओके इट डिपेंड्स अपॉन दी स्टेट ओके चल रफ करतो मी आता सेकंड पॉइंट आता हे जर काय आहे स्टेट फंक्शन आहे काय आहे स्टेट फंक्शन आहे त्याच्यामुळं फॉर सायक्लिक प्रोसेस फॉर सायक्लिक change in internal energy is zero काय आहे for cyclic process change in internal energy is zero समजलं काय आहे for cyclic process change in internal energy is zero that is delta U is equal to zero ह्याचं मीनिंग काय बघा सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय असते जिथनं स्टार्ट केलं तिथंच परत येऊन थांबणे ओके सपोज मी इथनं स्टार्ट केलं ओके मी इथं गेलो परत इथं आलो ओके तर माझं स्टेट चेंज झालंय का काय माझं स्टेट चेंज झालंय का नाही झालं मग स्टेट चेंज झालं नाही तर चेंज काय आहे ना झिरो येणार ना चेंज इन इंटरनल एनर्जी काय दाखवणार तुम्हाला झिरो ह्याचं मिनिंग काय असतं डेल्टा यूचं मिनिंग काय असतं यू फायनल मायनस यू इनिशियल बरोबर आता यू फायनल बघा हाच असणार आहे हाच पॉईंट आपला यू फायनल आहे आणि हाच पॉईंट आपला यू इनिशियल आहे मग ह्या जागी दोन्ही व्हॅल्यूज काय असतील सेम असतील तर इथं आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार झिरो भेटणार बरोबर तर हे काय झालं सायक्लिक प्रोसेस झाली काय झाली सायक्लिक प्रोसेस झाली आपण एका पॉईंटवरनं स्टार्ट केलं परत त्याच पॉईंटवर आलो ह्याला आपण काय म्हणतो सायक्लिक प्रोसेस तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो काय असतं चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो समजलं ओके बर रफ करू हे बरे हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे कारण सम सॉल्व करताना खूप सोपं जातं तुम्ही डायरेक्ट मग आन्सर लिहू शकता आता थर्ड पॉइंट आहे आपला for isothermal process the change in internal energy is zero काय for isothermal process the change in internal energy is zero आता बघ आपल्याला माहिती आहे चेंज इन इंटरनल एनर्जी कसं देतो आपण F/2 R डेल्टा T F/R इंटू डेल्टा T आता आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेस काय असते काय असते आयसोथर्मल प्रोसेस ओके टेम्परेचर इज कॉन्स्टंट काय असतं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं म्हणजे काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर डेल्टा टी काय येईल झिरो डेल्टा टी झिरो असलं तर डेल्टा यू काय येईल डेल्टा यू इज इक्वल टू काय येतं समजलं दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी is zero that is change in internal energy is zero हेच आपण जरासं एक्झाम्पल बघू सपोज ही पीव्ही कर्व आहे आणि ही आपली अशी प्रोसेस आहे काय आहे प्रोसेस आहे ओके हे इथं 1 आहे
इथं काय आहे 4 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, हे 2 घ्या, 1 2 आहे, काय आहे 2 आहे. ओके, बरं ह्या पॉईंटला आपण काय म्हणूया फर्स्ट पॉईंट, काय म्हणूया फर्स्ट पॉईंट. आपली प्रोसेस अशी चालली आणि हा सेकंड पॉईंट. ओके, इथं काय असणार P1 V1. ओके, काय असणार P1 इंटू P1 आणि कॉमा V1. इथं काय असणार P2 V2. हा पॉईंट आहे बरोबर, हा पॉईंट P2 V2 आहे, हा पॉईंट P1 V1 आहे बरोबर. आता जर मी P1 इंटू V1 काढलं काय येतं बघा, P1 इंटू V1. ओके, फॉर 1 मोल, फॉर 1 मोल ऑफ आयडल गॅस. ओके, आपल्याला माहिती आहे की PV इज इक्वल टू nRT. आपलं NR काय कॉन्स्टंट, तर ह्याला सोडून द्या, तर P इंटू V ची व्हॅल्यू आपल्याला T ची व्हॅल्यू सारखं देत आहे. ओके, तर P1 इंटू V1 किती भेटतं बघा आपल्याला. इथं बघा P ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि V ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. किती येतं 2 इंटू 2 इज इक्वल टू 4. ओके, इथं पण बघा, इथं काय भेटतं बघा P2 इंटू V2. P2 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, किती आहे 1 आहे आणि V2 ची व्हॅल्यू 4. तर काय येतं 1 इंटू 4 इज इक्वल टू 4. ओके, दॅट इज P1 V1 इज इक्वल टू P2 V2. जेव्हा असं येतं तेव्हा आपण काय म्हणतो की टेम्परेचर काय आहे कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर काय आहे कॉन्स्टंट आहे. का, इकडे बघा PV इज इक्वल टू nRT असतं बरोबर. बरं, NR हे दोघी कॉन्स्टंट आहे, T पण कॉन्स्टंट झाला तर आपण असं म्हणू शकतो ना PV इज इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा P इंटू V किती आलाय 4, P इंटू V किती आलाय 4, म्हणजे काय झालं PV इज इक्वल टू कॉन्स्टंट झालं. म्हणजे काय असणार टेम्परेचर आपला कॉन्स्टंट असणार. काय असणार टेम्परेचर कॉन्स्टंट. जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतो तेव्हा इंटरनल एनर्जी 0 असते. काय असते इंटरनल एनर्जी 0 असते. चला लिहून घ्या. समजलं ना सगळ्यांना, इंटरनल एनर्जी काय असते 0 असते. ओके, रफ करो. बर, आता आपण काय बघणार आहे वर्क डन. बर, आपण काय करतो, आपण छोटे छोटे प्रोसेस बघत जातो, सगळं बघत नाही. जनरली टेक्स्टबुक मध्ये आता इंटरनल एनर्जी झाल्यानंतर ते डायरेक्ट ह्याच्यावर जातात. मग घेतलंय त्यांनी, खरं ते डायरेक्ट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर जातात. ओके, वर्क काय असतं mechanical form of transfer of energy. काय असतं मेकॅनिकल फॉर्म ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आता वर्क, ओके, वर्कचं इक्वेशन काय P इंटू डेल्टा V. काय असतं P इंटू डेल्टा V. याला आपण काय म्हणतो वर्कचं इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो वर्कचं इक्वेशन म्हणतो. ओके, तर 2 टाईपचे वर्क असतात. एक असतं पॉझिटिव्ह वर्क आणि एक असतं नेगेटिव्ह वर्क. काय असतं, एक असतं पॉझिटिव्ह वर्क, एक असतं नेगेटिव्ह वर्क. आता पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वर्क काय असतं. बरं, आता हे जे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वर्क्स आहे ना, हे केमिस्ट्रीमध्ये उलट असणार. जे मी आता सांगणार आहे फिजिक्समध्ये त्याचं उलट केमिस्ट्रीमध्ये असणार आहे. काय, त्याचं उलट केमिस्ट्रीमध्ये असणार. तर हे नीट लक्षात ठेवायचं. ओके, तर पॉझिटिव्ह वर्क काय असतं,
ओके, वर्क इज डन बाय गॅस. हे तुम्ही सगळं शिकणार आहे केमिस्ट्रीमध्ये पण, बट त्याच्यामध्ये उलट असतं. काय असतं? वर्क इज डन बाय गॅस. ओके, असं नका करू. सपोज हे पिस्टन आहे. ओके, आणि इथं काय ह्याचं तर ह्याच्यात काय गॅस आहे. काय आहे? गॅस आहे. तर ही गॅस काय करते? या पिस्टनला असं वरती ढकलत आहे. काय करतंय? वरती ढकलत आहे. तर कोण ढकलतंय? गॅस. म्हणजे काय? वर्क इज डन बाय गॅस. बरोबर, गॅस ढकलतंय ना. गॅस मॉलिक्युल्स काय करतात? ह्याला जर तुम्ही हीट केला तर गॅस मॉलिक्युल्स काय होतील? एक्सपांड करायला स्टार्ट होतील. काय करतील? एक्सपांड व्हायला स्टार्ट होतील. समजलं? एक्सपांड व्हायला स्टार्ट झाले तर काय होणार? गॅस मॉलिक्युल्स त्या पिस्टनला असं वरती ढकलणार. बरोबर, गॅस मॉलिक्युल्स काय करतील? पिस्टनला वरती ढकलतील. अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? वर्क डन बाय द गॅस. काय म्हणतो? वर्क इज डन बाय गॅस. आणि आपण फिजिक्समध्ये जेव्हा वर्क इज डन बाय गॅस असतं तेव्हा आपण पॉझिटिव्ह घेतो. केमिस्ट्रीमध्ये वर्क डन बाय गॅस इज टेकन ॲज नेगेटिव्ह. तर केमिस्ट्रीमध्ये शिका, फिजिक्समध्ये शिका. समजलं? केमिस्ट्री आणि फिजिक्सचं हे करायचं नाही. आता असं काय होतं? ते असं वे ऑफ टेकिंग आहे. आन्सर राईट येतात, आन्सरचा काही प्रॉब्लेम नाही. खरंच सायन्सचा चेंज असतो प्रत्येक वेळेस. समजलं? बाकी काय नसतं. ओके, कळतंय? फक्त साईन चेंज होतात, बाकी काय आन्सर ते तुमचे आहे तसे देतात, फक्त साईन चेंज होतात. तिथं ते वे ऑफ कन्सिडरेशन और आपण काय म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स जो असतो ना ते वेगळं असतं त्यांचं. त्याच्यामुळे तिथं नेगेटिव्ह येतं, आपलं पॉझिटिव्ह येतं. समजलं? चला लिहून घ्या. आणि सेकंड असतं नेगेटिव्हचं, वर्क इज डन ऑन दी गॅस. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये हे पिस्टन असतं. ओके, हे काय असतं? पिस्टन. आणि हे काय आहे? गॅस आहे. ओके, तर आपण काय करतो? ह्याला पुश करतोय. ह्या पिस्टनला आपण काय करतोय? पुश करतोय. तर पुश केलं. ओके, तर तुमच्यावरती वर्क होतं ना. आता तुम्ही पुश करताय तर तुम्ही वर्क करताय. बरोबर, तुम्हाला कोणतरी पुश करताय म्हणजे तुमच्यावरती वर्क होतंय. काय होतंय? तुमच्यावरती वर्क होतंय. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होते? वर्क इज डन ऑन दी गॅस. तर हे काय असतं? नेगेटिव्ह वर्क. काय असतं? नेगेटिव्ह वर्क. कधी पण घेताना आपण जेव्हा वर्क इज डन ऑन दी गॅस असणार तेव्हा आपण नेगेटिव्ह घेणार, वर्क इज डन बाय दी गॅस असणार तेव्हा पॉझिटिव्ह घेणार. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात? चला एक लिहून घ्या, रफ करतोय मी. ओके, एक 2-4 एक्झाम्पल बघूया आपण. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल की काय चालू आहे. ओके, रफ करूया. बर, इन पीव्ही डायग्राम. काय? इन पीव्ही डायग्राम. ओके, हा आपला पीव्ही डायग्राम असतो. बरोबर, ह्याच्यामध्ये एरिया अंडर दी कर्व. ओके, हा जो एरिया असतो. ओके, हा जो एरिया असतो हे काय देतं? आपल्याला वर्क डन देतं. काय देतं? वर्क डन. काय देतं? वर्क डन देतं. चला हे एवढं लिहून घ्या. इन पीव्ही डायग्राम एरिया अंडर द कर्व इज वर्क डन. चला आपला कॅमेरा तर चालू आहे. ओके, हे केलं केलं. हे एरिया अंडर दी कर्व काढता येतो ना आपण. वेलोसिटी, टाइम ग्राफ
ॲक्सेलरेशन टाइम ग्राफ, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ त्याच्यामध्ये पण काढत होतो बरोबर. तर वर्क डन कशामुळं कसं पी व्ही डायग्राममध्ये एरिया अंडर दी कर्व जे असतं ओके ते काय असतं वर्क डन असतं. काय असतं वर्क डन. चलो आता आपण एक्झाम्पल्स बघूया. ओके फाइंड वर्क डन बाय अ गॅस ॲट प्रेशर. ओके हे ॲट प्रेशर P इज इक्वल टू 180 m. ओके 180 m when it is expanded by. ओके एक्सपांड झालंय ओके म्हणजे डेल्टा व्ही त्याचा व्हॉल्यूम चेंज झालेला आहे. किती झालेला आहे 0.5 लिटर्स. काय झालेला आहे 0.5 लिटर्स. ओके तर आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो P इंटू डेल्टा व्ही. ओके एक्सपांड झालंय किंवा कॉन्ट्रॅक्ट झालंय असं म्हटलं. ओके एक्सपांड और कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलंय म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे. ह्याचं मिनिंग डेल्टा व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिली आहे डेल्टा व्ही ची. एक्सपांड झालं असेल तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह घ्यायचा. ओके आणि कॉन्ट्रॅक्ट असेल तर डेल्टा व्ही काय घ्यायचा नेगेटिव्ह घ्यायचा. समजलं. एक्सपांड असेल तर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह आणि कॉन्ट्रॅक्ट असेल डेल्टा व्ही नेगेटिव्ह. ओके बर आता इथं ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत हे कशामध्ये दिल्यात बघा. आपल्या SI युनिट्समध्ये आहेत नाही आहे तर ह्याला कन्वर्ट करा. काय करा कन्वर्ट करा. और तुम्हाला अजून एक सांगतो जेव्हा ATM आणि लिटर्समध्ये असेल जनरली आपल्याला ह्याच्यामध्येच देतात तर ह्याचं एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो काय करायचं. ओके तर आपल्याला वर्क डनचं माहिती आहे P इज इक्वल टू डेल्टा व्ही. तर P ची व्हॅल्यू काय 1 आणि डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय 0.5. तर हे किती येतं 0.5 येतं. किती येतं 0.5 येतं बरोबर. हे झालं वर्क डन. बरं वर्क डन म्हणजे आपण कशामध्ये जूल्समध्ये पाहिजे असतं आपल्याला. कशामध्ये जूल्समध्ये. पण हे काय आहे ATM लिटरमध्ये आहे. काय आहे ATM लिटर ह्या फॉर्ममध्ये आहे. कशामध्ये आहे ATM लिटर. जेव्हा ATM लिटरला जूल्समध्ये कन्वर्ट करायचं असतं. ओके 1 ATM लिटर इज इक्वल टू 101.3 जूल्स. किती असतं 101.3 जूल्स. तर ह्या क्वांटिटीला 101 न मल्टिप्लाय करायचं. तर हे शॉर्टकट आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला कन्वर्ट करायची बसायची गरज नाही. डायरेक्ट ह्यानं मल्टिप्लाय करून द्या तुम्हाला आन्सर भेटतं. ओके तर काय येतं बघा 0.5 इंटू 101.3 केलं तर हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. ओके तर तुम्हाला काय भेटतं जूल्समध्ये आन्सर भेटलं. करायचं 101.3 इंटू 0.5 5 3 जा 15 1 5 5 जा 5 6 5 0 0 5 1 जा 5. ओके किती 2 ह्याच्यानंतर हे किती येतं मग 50.65 जूल्स. एवढं तुमचं वर्क डन झालं. समजलं. चला रफ करू हे. ओके रफ करूया. चलो चला सेकंड क्वेश्चन. आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये ना जास्त करून ग्राफचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. काय ग्राफचे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. हा पॉईंट माझा A आहे आणि हा पॉईंट माझा काय B आहे. ओके इथले जे पॉईंट्स आहेत A2 A1 ओके आपल्याला काय करायचंय वर्क डन काढायचंय. काय काढायचंय वर्क डन काढायचं. आता याच्यात वर्क डन कसं काढणार मी तुम्हाला सांगितलं जातच की वर्क डन इज एरिया अंडर ग्राफ. काय असतो एरिया अंडर ग्राफ. तर ह्याला स्प्लिट करा. तर हे ट्रायंगलचा एक एरिया काढायचा. ओके आणि ह्या जो रेक्टँगल आहे और स्क्वेअर आहे त्याचा एक एरिया काढायचा. तर फर्स्ट पार्ट काय आहे ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया कसं काढणार हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस काय आहे बघा आपला बेस एवढा आहे. हे किती असतं 3 आणि 1 म्हणजे किती 2.
ओके, हाईट किती आहे बघा 2 आणि 4च्या मध्ये 2, तर 2 2 कॅन्सल होतं, किती येतं 2 येते बरोबर. हाईट किती येते 2 येते. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. तर ट्रायंगलचा एरिया हाईट किती येते आपली 2 येते. समजलं ना, सॉरी एरिया किती येतं 2 येतं. सेकंड, आता हे स्क्वेअरचा. ओके, आता ह्याचा बघा, हे डिस्टन्स किती आहे 2 आहे आणि हे डिस्टन्स पण किती आहे 2 आहे बरोबर. तर काय येतं 2 × 2, हा एरिया किती झाला 4. तर एरिया अंडर कर्व किती येतं, किती आलं 4 + 2 6, किती आलं 6. बट आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज कशामध्ये दिल्यात ते बघायचं. सपोज मी हे ATM आणि हे लिटर्समध्ये दिलं असेल तर हे किती आलं 6 ATM लिटर्स आलं. तर ह्याला कन्वर्ट करा. ओके, तर काय करणार 6 × 101.3 आणि ह्याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय भेटतं जूल्समध्ये आन्सर भेटतं. तर हे मल्टिप्लाय करून घ्या आणि जूल्समध्ये तुम्हाला आन्सर भेटतं. समजला, काही प्रॉब्लेम. ओके, मस्त आहे ना. चलो अजून एक प्रॉब्लेम बघूया. आता काय करायचं आहे, अजून नाव द्यायची राहील ABC. ओके, आपल्याला काय करायचं आहे, ह्या टोटल प्रोसेस ही काय आहे सायक्लिक प्रोसेस आहे. काय आहे सायक्लिक प्रोसेस. या प्रोसेसमध्ये वर्क डन किती झालंय हे कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करायचं आहे, वर्क डन किती झालंय हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आपण ह्या जी प्रोसेस आहे ह्याला स्प्लिट अप करून घेऊया. ओके, दॅट इज वर्क डन. आपल्याला काय करायचं आहे ABCA हे वर्क डन काढायचं आहे. ओके, त्याच्यासाठी आपण ह्याला स्प्लिट अप करून घ्यायचं. काय वर्क डन फ्रॉम A to B, ओके, प्लस वर्क डन फ्रॉम B to C, ओके, प्लस वर्क डन फ्रॉम C to A. समजलं, काही प्रॉब्लेम. ओके, चला आता आपण काय करूया, वर्क डन फ्रॉम A to B काढूया. A to B बघा, तर वर्क डन काय असतं P × ΔV. काय असतं P × ΔV आपल्याला माहिती आहे बरोबर. काय असतं P × ΔV. और एरिया अंडर दी कर्व AB, ह्याच्या खालचा एरिया काय काढायचा खालचा एरिया. बरं, ह्याच्या खालचा एरिया 0च आहे कारण स्ट्रेट लाईन आहे. ह्याच्या खालती एरियाच काय आहे ना स्ट्रेट लाईन सारखा आहे ना, तर हा नेग्लिजिबल एरिया असतो. काय असतो नेग्लिजिबल एरिया. तर हा एरिया आपण काय घेणार 0. तर वर्क डन इन AB इज इक्वल टू 0. या लाईनच्या खालती जो एरिया आहे ही डॉटेड लाईन आहे ना, खरं हा एरिया नाही आहे, ही लाईन आहे. एरिया काय असतं 2 डायमेन्शनल असतं बरोबर. लाईन काय असतं 1 डायमेन्शनल असतं. हा एरिया नाही आहे, मग एरिया अंडर दी कर्व काय येतं 0 येतं. ओके, चलो. ओके, आता ह्याला तुम्ही असं पण समजू शकता बघा, वर्क डन AB इज इक्वल टू काय असतं मला सांगा P × ΔV बरोबर. बरं, आता ΔV म्हणजे काय झालं V इनिशियल आणि V फायनल बरोबर. आता बघा, जर तुमचं व्हॉल्यूमचं जर तुम्ही बघितला, इथं पण व्हॉल्यूम 1 लिटर आहे, इथं पण व्हॉल्यूम 1 लिटर आहे बरोबर. तर V फायनल पण किती आहे 1 लिटर, V इनिशियल पण काय आहे 1 लिटर.
तर डेल्टा व्ही किती येणार, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल बरोबर. तर 1 - 1 इज इक्वल टू 0. बरं डेल्टा व्ही 0 आला तर वर्क डन किती येणार, 0 येणार बरोबर. वर्क डन किती येणार, 0 येणार. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके समजलंय. तर फर्स्टचं काय आहे, फर्स्ट 0 आहे. सेकंड आता डेल्टा वर्क डन BC. आता ही जी कर्व आहे ह्याच्या खालचा एरिया काढायचा आपल्याला. काय करायचं, खालचा एरिया काढायचा आहे. तर खालचा एरिया आपण सहज काढू शकतो. ह्या ट्रायंगलचा एरिया आणि ह्या रेक्टँगलचा एरिया और स्क्वेअरचा एरिया जो पण असणार. ओके ट्रायंगलचा एरिया किती येणार बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट प्लस हिचं काय येणार, लेंथ इंटू लेंथ बरोबर. हे ट्रायंगलचा एरिया आणि हा स्क्वेअरचा एरिया. ट्रायंगलचा एरिया काय येतो, हाफ इंटू बेस. बेस किती आहे, 3 आणि 1 मध्ये डिफरन्स किती आहे, 2 आहे. हाईट किती आहे बघा, 2 आणि 4 मध्ये डिफरन्स किती आहे, 2 आहे. तर हे काय होतं, कट होऊन जातं. प्लस L इंटू L इथं काय येतं, 2 इंटू 2 हे किती येतं, 6 ATM लिटर. काय येतं, 6 ATM लिटर एवढं येतं. ओके वर्क BC. बरं आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ह्याला पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह साईन द्यायला लागते. काय द्यायचे, पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह साईन. आता ती कशावरनं ठरते, ह्या डेल्टा व्ही वरनं ठरत असते. काय डेल्टा व्ही. आता इथं बघा किती होता, 1 लिटर होता व्ही आणि इथं जाऊन किती झाला, 3 लिटर झाला. म्हणजे काय झालंय, व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. ओके हे झालं आपलं व्ही फायनल आणि इथं आहे व्ही इनिशियल आहे. ओके तर व्ही फायनल किती आहे आपलं, 3 आहे. व्ही इनिशियल किती आहे, 1 आहे. तर डेल्टा व्ही काय असणार, 3 - 1 किती येतं, मग हे 2 येतं. काय येतं, पॉझिटिव्ह. काय येतं, पॉझिटिव्ह. तर ह्याची जी साईन असणार ती काय असणार, पॉझिटिव्ह असणार. तर हे वर्क डन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवायचं जरा. ओके काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके बट थर्ड पॉइंट, द थर्ड वर्क डन फ्रॉम C to A. C to A मध्ये आपण काय करणार बघा, ह्याच्या खालचा, ह्या लाईनच्या खालचा एरिया काढणार. तर ह्या लाईनच्या खालचा एरिया काय असणार आपला, लेंथ इंटू लेंथ इज इक्वल टू 2 ATM लिटर बरोबर. याची लेंथ किती आहे, 2 बघा इथनं 1 पासून 2 पर्यंत म्हणजे लेंथ 2 आणि 1 पासून 3 पर्यंत किती आली, 2 आली बरोबर. ही लेंथ किती आली, 2 आली. तर 2 ATM लिटर किती आलं, 2 ATM लिटर. समजलं. बट आपल्याला आता साईन द्यायची आहे. तर इथनं जर तुम्ही बघितला हे काय होतं आपलं व्ही इनिशियल होतं ह्या केसमध्ये बरोबर. आपल्याला C to A जायचं आहे बरोबर. C to A चाललोय आपण. एरोज वर बघायचं, एरोज दिलेले असतात एक्झाम मध्ये. C to A चाललोय आपण. ओके तर हे व्ही इनिशियल असणार, हे व्ही फायनल असणार बरोबर. व्ही इनिशियल काय असणार आपलं, व्ही इनिशियल काय असणार सांगा, 3 असणार आणि व्ही फायनल 1 असणार. तर डेल्टा व्ही काय होणार बघा, व्ही फायनल किती आहे, 1 आहे. व्ही इनिशियल किती आहे, 3 आहे. डेल्टा व्ही इज इक्वल टू 1 - 3 इज इक्वल टू -2 आहे. नेगेटिव्ह साईन आली म्हणजे हे इथं किती येणार, नेगेटिव्ह येणार. काय येणार, नेगेटिव्ह येणार. काय येणार, नेगेटिव्ह. समजला. तर वर्क डन किती आलंय, नेगेटिव्ह. तर आपण टोटल वर्क डन करणार. तर टोटल वर्क डन बघा तिघांचं ॲडिशन आहे. तर वर्क डन ABCA इज इक्वल टू काय येणार आपलं, 0 + 6 - 2 किती येतं, +4. काय येतं, प्लस किती येतं, +4 येतं. समजलं. काही प्रॉब्लेम, ओ सॉरी इथं 4 येतं. हे 2 × 2 आहे. काय आहे, 2 × 2 इज इक्वल टू 4 ATM लिटर आणि मायनस येणार. तर इथं मायनस येणार. ओके तर इथं +2 येणार. किती येणार, +2 ATM लिटर. याला जूल्स मध्ये कन्वर्ट करा. 2 × 101.3 जूल्स, 101.3 न मल्टिप्लाय करायचं. चला तेवढं करेक्शन करून घ्या. सॉरी चुकलं माझं तिथं. ओके काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं
आता ही प्रोसेस कशी होती बघा, सायक्लिक होती. कशी होती? सायक्लिक होती. ओके, एक लक्षात ठेवायचं, फॉर सायक्लिक प्रोसेस वर्क डन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय असतं? इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, बरं ह्याचं आपण अजून एका प्रकारे काढू शकतो. ही पूर्ण सायक्लिक प्रोसेस आहे ना, तर एवढाच एरिया काढा. हा एरिया किती आहे बघा, हा एरिया काय? एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. किती होतं? हाफ इंटू 2. हे 2 हे 2 बरोबर, इंटू 2. 2 2 कॅन्सल, किती राहतं? 2. आन्सर आपलं 2 चाललंय बरोबर. आन्सर किती आलंय? 2 चाललेलं आहे. तर तुम्ही असं पण काढू शकता. मी तुम्हाला प्रोसेस पूर्ण समजवायची होती म्हणून सगळं करून दाखवलं तुम्हाला. काय इथं प्लस घ्यायचं, काय इथं मायनस घ्यायचं. कधी कधी आपल्याला फक्त कर्व्स असतात. ओके, कधी कधी आपल्याला मध्येपर्यंतच घ्यायला सांगतात, वर्क मध्येपर्यंतच करायला विचारतात. इथं सेंटरपर्यंत वर्क किती झाला आहे, मग तो कसा काढायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण सगळं केलं. ओके, जर डायरेक्ट आली असेल तर डायरेक्ट. ओके, काही प्रॉब्लेम? एक होमवर्क देऊ तुम्हाला. चला पॉज करून हे लिहून घ्या. मी एक होमवर्क देतो, होमवर्क करायचं आहे. ओके, आणि वर्क डन फॉर अ सायक्लिक प्रोसेस वर्क डन इज ऑलवेज नेगेटिव्ह. काय येते? वर्क डन इज ऑलवेज नेगेटिव्ह. ओके, रफ करतोय मी, तुम्हाला होमवर्क देतो. ओके, आणि त्या होमवर्कमध्ये मी असायक्लिक प्रोसेस देणार आहे. आपलं टोटल वर्क डन कसं आलं पाहिजे? नेगेटिव्ह आलं पाहिजे. तर बघा होमवर्क काय आहे. आणि हे कधी पण PV डायग्राम असतो. ओके, PV डायग्राम इथं ATM मध्ये आहे, इथं लिटर्स मध्ये आहे. V कशामध्ये आहे? लिटर्स मध्ये आहे. ओके, हे आहे 2, हे पॉइंट आहे 4. ओके, हे पॉइंट आहे 1 आणि हे पॉइंट आहे 4. ओके, आणि ही प्रोसेस कशी आहे? असायक्लिक प्रोसेस आहे. काय आहे? असायक्लिक प्रोसेस आहे. समजलं? और अँटी क्लॉकवाईज प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क डन काढायचं आहे. काय काढायचं आहे? वर्क डन काढायचं आहे. वर्क डन काढल्यानंतर बघा त्याचा आन्सर काय येतं? निगेटिव्ह आला पाहिजे. ओके, एवढं सांगू शकतो मी, आन्सर निगेटिव्ह आला पाहिजे. आणि तुम्ही हे मला फॉरवर्ड करू शकता. स्प्लिट अप करून घ्या. हा पॉईंट ABCD वर्क डन स्प्लिट करायचं. ABCDA. ओके, इज इक्वल टू वर्क डन AB प्लस वर्क डन BC प्लस वर्क डन CD प्लस वर्क डन DA. आता वर्क डन DA आणि वर्क डन BC हे काय असणार? 0 असणार, कारण स्ट्रेट लाईन आहे. तुम्हाला दोनच वर्क डन भेटतील, एक तर DC खालचा आणि एक तर AB खालचा. हे दोनच वर्क डन भेटतील. ते दोन वर्क डन काढायचे. बरं ते पॉझिटिव्ह असतील का निगेटिव्ह असतील ते नीट बघायचं आणि आन्सर काढायचे. ओके, चलो वी विल रॅपिड हिअर फॉर टुडे. टुमॉरो आपण काय करूया? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकूया आणि त्याचे चांगले चांगले सम्स पण करूया. ओके, बाय.